केमिस्ट्री विषयामध्ये प्रत्येक टॉपिकसाठी जे महत्त्वाचे प्रश्न असणारे आहेत त्यावर आपण व्हिडिओ इथून पुढे काढणार आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आज सॉलिड स्टेट आणि सॉल्युशन्स या दोन चॅप्टर्स वरचे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत. आता यामध्ये इथं आपण पाहतोय फर्स्ट सॉलिड स्टेट. वेटेज of this topic is 3/5 means 3 for compulsory and 5 with option. म्हणजे 3 आणि 5 हे एकूण 5 मार्काचे प्रश्न या सॉलिड स्टेट वर परीक्षेला विचारले जाऊ शकतात. आता यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स कोणते असू शकतील तर यामध्ये एक द प्रॉपर्टी ड्यू टू विच सॉलिड्स डू नॉट शो द सेम फिजिकल प्रॉपर्टीज in a different directions is called. आता याच्यामध्ये ऑप्शन दिलेत पहा. अनआयसोट्रॉपिक प्रॉपर्टी, आयसोट्रॉपिक प्रॉपर्टी, पॉलिमॉर्फिक प्रॉपर्टी, आयसोमॉर्फिक प्रॉपर्टी. म्हणजे याचं नेमकं मीनिंग काय आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. अनआयसोट्रॉपिक म्हणजे नेमकं काय असणार आहे तर ऑल क्रिस्टलाइन सबस्टन्सेस और सॉलिड्स एक्सेप्ट क्यूबिक स्ट्रक्चर्स दे शो डिफरंट प्रॉपर्टीज इन डिफरंट डायरेक्शन्स. आयसोट्रॉपिक प्रॉपर्टी म्हणजे काय तर दे आर हॅव्हिंग सेम फिजिकल प्रॉपर्टीज व्हेन मेजर्ड इन डिफरंट डायरेक्शन्स. पॉलिमॉर्फिक प्रॉपर्टी सिंगल सबस्टन्सेस एक्झिस्ट इन 2 or more forms अंडर डिफरंट कंडिशन्स. अँड आयसोमॉर्फिक प्रॉपर्टी याचा अर्थ 2 or more substances हॅव सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. म्हणजे हे जे स्टेटमेंट केलेलं आहे त्या स्टेटमेंटला अनुसरून त्याचं जे उत्तर असणार आहे ते ए अनआयसोट्रॉपिक प्रॉपर्टी असं असणार आहे. आता सेकंड पुढचा प्रश्न आपण इथं बघूया. द नंबर ऑफ बॉडी सेंटर्ड युनिट सेल इन ऑल 14 टाइप्स ऑफ ब्रेव्हेस लॅटाइस युनिट सेल इज. म्हणजे तुम्हाला माहित आहे की देर आर 14 टाइप्स ऑफ ब्रेव्हेस लॅटाइसेस अँड देर आर 7 क्रिस्टल सिस्टीम्स. म्हणजे एकूण 7 क्रिस्टल सिस्टीम्स आहेत आणि त्याचे जे युनिट सेल्स असणारे आहेत ते एकूण 14 आपल्याला पाहायला मिळतात. पण क्वेश्चन विचारताना मात्र खूप वेगळ्या पद्धतीने विचारलाय. द नंबर ऑफ बॉडी सेंटर्ड युनिट सेल इन ऑल 14 टाइप्स ऑफ ब्रेव्हाइस लॅटाइस युनिट सेल इज. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे ते 3 असणार आहे. कारण याच्यामध्ये क्युबिक क्रिस्टल सिस्टीम असेल, ऑर्थोरॉम्बिक क्रिस्टल सिस्टीम असेल किंवा टेट्रागोनल क्युबिक सिस्टीम असणार आहे. जे 3 सिस्टीम ज्या आपण विचारात घेतोय त्यामध्येच फक्त बॉडी सेंटर्ड युनिट सेल हे आपल्याला पाहायला मिळतात. हे खूप महत्वाचा आणि चांगला प्रश्न इथं आहे, हे लक्षात घ्या. नेक्स्ट, द करेक्ट रिलेशन ऑफ रेडियस ऑफ ॲटम दॅट इज द आर and edge length a in case of body centered cubic arrangement is. म्हणजे you should know the relation, what is the exact relation between the radius of atom that is r and edge length in simple cubic, body centered cubic असेल किंवा FCC किंवा HCP मध्ये जे असणार आहे CCP मध्ये, हे तुम्हाला माहित पाहिजे. इथं जे ऑप्शन दिलेले आहेत त्यामध्ये ए मध्ये R इज इक्वल टू जो असणार आहे तो a/2 असणारा आहे. दिस इज फॉर सिंपल क्युबिक. बी R इज इक्वल टू √3 × a डिवायडेड बाय 4 फॉर बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल साठी असणार आहे. आणि थर्ड सी जो असणार आहे तो R इज इक्वल टू √2 × a डिवायडेड बाय 4 हा FCC किंवा CCP साठी असेल हे रिलेशन. डी हे रॉंग आहे, यामध्ये कुठंच येत नाहीये. त्यामुळं बी जो असणार आहे तो BCC साठी करेक्ट आन्सर ऑप्शन असणार आहे. नेक्स्ट, पुढचा प्रश्न जो असणार आहे तो कॉपर क्रिस्टलायझेस इन FCC युनिट सेल विथ एज लेंथ ऑफ 495 पिकोमीटर. व्हॉट इज द रेडियस ऑफ कॉपर ॲटम. म्हणजे इथं जे रिलेशन तुम्हाला FCCचं वापरायचं आहे ते आत्ताच आपण पाहिलंय की R इज इक्वल टू √2 × a डिवायडेड बाय 4 किंवा R इज इक्वल टू 0.3535 × a
म्हणजे 0.35 इंटू 495 जर तुम्ही केलं तर आन्सर कम्स 175 पिकोमीटर. सो ए इज द करेक्ट आन्सर ऑप्शन. म्हणजे यामध्ये काही सिलेक्टेड प्रश्न आपण विचारात घेतलेले आहे की जे अपेक्षित आहेत. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आन्सर इन वन सेंटेन्स और इन वन वर्ड और इवन इन वन डिजिट. तर यामध्ये राईट द नेम ऑफ डिफेक्ट इन विच द रेशो ऑफ आर कटायन, that is the radius of cation to radius of anion, is not far below unity. म्हणजे हे तुम्ही पुस्तक वाचताना तुमच्या लक्षात यायला पाहिजे. त्यासाठी आम्ही नेहमी सांगतो की प्रत्येक ओळ काळजीपूर्वक वाचा, त्यावर एमसीक्यू किंवा एक कोणताही प्रश्न सेट केला जाऊ शकतो. तर याचा आन्सर जे असणार आहे ते काय असणार आहे? शॉर्टकी डिफेक्ट. दिस इज शॉर्टकी डिफेक्ट. एवढं तुम्हाला लिहायचं आहे. नेक्स्ट, राईट द फॉर्म्युला used to calculate the number of unit cells in volume V of metal. म्हणजे इथं रिलेशन जे असणार आहे ते काय असणार आहे तुमच्या लक्षात येते का बघा? V अपॉन ए क्यूब. दिस इज द रिलेशन. म्हणजे हा फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल. नेक्स्ट, राईट द नेम ऑफ द प्रोसेस बाय विच द कंडक्टिव्हिटी ऑफ ए सेमीकंडक्टर इज इन्क्रीज्ड by adding small amount of impurity. म्हणजे स्मॉल अमाउंट ऑफ इम्प्युरिटी जर आपण ऍड केली तर त्या सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी तुम्ही काय करू शकता? वाढवू शकता. त्या प्रोसेसचं नाव असणार आहे डोपिंग. बरोबर आहे? डोपिंग इज द करेक्ट आन्सर. पुढे आपण बघूया. एक्सप्लेन या पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहा, फ्रँकेल डिफेक्ट विथ डायग्राम असा असेल, 2 मार्कासाठी प्रश्न असेल, किंवा कॉन्सिक्वेन्सेस ऑफ शॉर्टकी डिफेक्ट असणार आहे. फ्रँकेल डिफेक्ट मध्ये काय? तर आयोनिक कंपाऊंड इज मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर साइट, लॅटाइस साइट अँड ऑक्युपाइज इंटरस्टिशियल पोझिशन्स बिटवीन लॅटाइस पॉइंट्स. आणि डायग्राम तुम्हाला त्यात ते दाखवावं लागेल. कॉन्सिक्वेन्सेस ऑफ शॉर्टकी डिफेक्ट असंही 2 मार्कला विचारलं जाऊ शकतं. 2च तुम्हाला लिहायचे आहेत. तर यामध्ये डेन्सिटी डिक्रीजेस हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि दुसरं, नंबर ऑफ मिसिंग कटायन्स अँड अनियन्स आर इक्वल, सो विच मेंटेन द इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी. हे महत्वाचं आहे. फेरोमॅग्नेटिझम प्रॉपर्टी म्हणजे काय? द सबस्टन्स विच कंटेन लार्ज नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स and they are attracted strongly by magnetic field. हे त्याचं एक्सप्लेनेशन असणार आहे. किंवा डिस्टिंग्विश बिटवीन 2 मार्कासाठी असेल. सपोज यू आर आस्क्ड डिस्टिंग्विश बिटवीन आयोनिक सॉलिड्स अँड मॉलिक्युलर सॉलिड्स, सो यू राईट एनी 4 पॉइंट्स. अँड शॉर्टकी डिफेक्ट अँड फ्रँकेल डिफेक्ट यामध्ये 2 मुद्दे तुम्हाला लिहावे लागतील. 1 मार्कासाठी हा डिफरन्स विचारला जाऊ शकतो. किंवा क्रिस्टलाइन अँड अमॉर्फस सॉलिड्स मधला तुम्हाला 4 मुद्दे त्यामध्ये लिहू शकता तुम्ही. म्हणजे डिस्टिंग्विश देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर नेक्स्ट टॉपिक जो असणार आहे तो सोल्युशन्स. याचं वेटेज कंपल्सरी 4 मार्काला आहे अँड विथ ऑप्शन 6 मार्क्स आपल्याला पाहायला मिळतोय. पहा, तर यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे अपेक्षित असणारे आहेत की विद्यार्थ्यांनी मल्टिपल चॉईस अभ्यास करत असताना तोच प्रश्न आन्सर इन 1 सेंटेन्स मध्ये येऊ शकेल, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये कुठं 2 मार्काला किंवा पुढे कुठेही 1 मार्कासाठी तो विचारला जाऊ शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या अँगलनी त्याच्यावर विचार करणं खूप गरजेचं असणार आहे. व्हॉट इज गिवन? गॅसोलिन इज अन एक्झाम्पल ऑफ विच टाइप ऑफ सोल्युशन. म्हणजे ए सोल्युशन ऑफ सॉलिड इन लिक्विड, सेकंड दॅट इज द बी सोल्युशन ऑफ ए गॅस इन अ लिक्विड, solution of liquid in a liquid, and the solution of solid in a liquid. त्यामुळे गॅसोलिन जर तुम्ही विचारात घेतलं तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की सी इज द करेक्ट आन्सर ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन. इट इज सोल्युशन ऑफ लिक्विड इन अ लिक्विड. किंवा इथं instead of gasoline sometimes soda water is an example of which type of solution असे ते विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे तो चार्ट जो असणार आहे या चॅप्टरच्या सुरुवातीला तो एकदा नीट बघून घ्या. नेक्स्ट,
which among the following salt solubility decreases with increase of temperature. म्हणजे you have to select the correct salt from the given options. A KNO3, B NaBr, C NaNO3, D Na2SO4. So correct answer is D, that is sodium sulfate. Its solubility decreases with increase of temperature. पुढचा MCQ पहा. Which among the following mixture is a not solution? म्हणजे दिलेल्या 4 ऑप्शन मध्ये असं कोणतं मिक्सचर आहे की जे सोल्युशन असणार नाही. तर यामध्ये करेक्ट आन्सर ऑप्शन असणार आहे ते वॉटर अँड हेक्झेन. बिकॉज हेक्झेन is a hydrocarbon, means there are carbon and hydrogen elements, so it is a non-polar compound and water is a polar compound, and so hexane जो असणार आहे तो पाण्यामध्ये विरघळत नाही किंवा इट इज नॉट सोल्युबल इन वॉटर. परंतु अमोनिया, वॉटर तर हा पोलर सॉल्व्हंट आहेच, परंतु अमोनियाकडे NH बॉन्ड असणार आहे, नायट्रोजनकडे एक लोन पेअर आहे, त्यामुळे सॉल्युबिलिटी पाण्यामध्ये आहे. वॉटर अँड ऍसिटोन, ऍसिटोन मध्ये C डबल बॉन्ड जो असणार आहे तो इट इज अ पोलर इन नेचर. वॉटर ऑलरेडी पोलर इन नेचर. ऍसिटोन अल्कोहोल मध्ये OH बॉन्ड इज अ पोलर इन नेचर. म्हणजे ACD दे फॉर्म ए सोल्युशन, परंतु बी जे असणार आहे ते मिक्सचर सोल्युशन तयार करू शकत नाही. नेक्स्ट, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट is the depression in freezing point. Cryoscopic constant is the depression in freezing point produced by A, 1 normal solution, B, 1 molar solution, C, 1% solution, D, 1 molar solution. तर तुम्हाला माहित आहे की डेल्टा TF is equal to KF into M. KF into M म्हणजे हे तुम्हाला रिलेशन माहित असेल. आणि M इज इक्वल टू 1 कन्सिडर जर केलं तर क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इज द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट प्रोड्यूस्ड बाय 1 मोलर सोल्यूशन. दिस इज द करेक्ट आन्सर ऑप्शन. नेक्स्ट MCQ. The correct equation to calculate the molar mass of a solute using osmotic pressure is. इथं तुम्हाला 4 ऑप्शन्स मध्ये जी इक्वेशन दिलेलं आहे त्याची अचूक मांडणी काय आहे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. तर यामध्ये A इज द करेक्ट आन्सर ऑप्शन ऑफ दिस MCQ. म्हणजे हे तुम्हाला पाठच होणं गरजेचं आहे किंवा तुम्ही ते लक्षातच ठेवायचं आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स फॉर 1 मार्क. राइट द युनिट ऑफ हेनरीज लॉ कॉन्स्टंट. तुम्हाला माहित आहे की हेनरीज लॉ कॉन्स्टंट जो असणार आहे तो रिप्रेझेंटेड बाय KH इज इक्वल टू काय असणार आहे, सोल्युबिलिटी डिवाइडेड बाय प्रेशर. सोल्युबिलिटी एक्सप्रेस इन मोल पर लिटर and pressure in bar. So the unit of this Henry's law constant is a mole per liter per bar. Right, one necessary condition for an ideal solution. म्हणजे आयडियल सोल्युशन होण्यासाठी नेमकी काय कंडिशन असणारी आहे तर हे तुम्हाला त्यामध्ये वाचावं लागणार आहे. म्हणजे 3 कंडिशन्स ज्या आहेत त्या तुम्ही नीट बघा आणि त्यातली एक कंडिशन तुम्हाला यामध्ये लिहायची आहे. पुढचं एक न्यूमेरिकल आहे. राइट द टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स प्रोड्यूस्ड व्हेन 0.5 मोल्स ऑफ अल्युमिनियम सल्फेट इज डिझॉल्व्ड इन वॉटर. म्हणजे व्हेन अल्युमिनियम सल्फेट इज डिझॉल्व्ड इन वॉटर इट प्रोड्युसेस twice of L plus 3 plus ion plus SO 3SO4 2 minus ions. So total is a 5 ions. L चे आणि सल्फेटचे मिळून 5. तर इथं दिलेला आहे 0.5 म्हणजे 5 into 0.5 जर आपण कॅल्क्युलेट केलं तर ते किती असणार आहे 2.5 असणार आहे. दिस इज नथिंग बट 2.5 मोल्स. मग इथं व्हॅल्यू जी तुम्हाला काढावी लागणार आहे ती N into काय असणार आहे, ॲव्होगाड्रोज नंबर.
एन ची व्हॅल्यू 2.5 लिहा. ॲव्होगॅड्रोज नंबर तुम्हाला माहित पाहिजे 6.022 इंटू 10⁻23. तर हे 15 पॉईंट समथिंग काही तर त्याचा आन्सर येईल. नेक्स्ट स्टेट अँड एक्सप्लेन 2 मार्काला असेल. हेनरीज लॉ आणि राऊल्स लॉ 2-2 मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं. किंवा डेफिनेशन असणार आहे ऑस्मॉसिस, दॅट इज द युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युल्स थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ऑस्मॉटिक प्रेशर जे असणार आहे ते ऑस्मॉटिक प्रेशर इज नथिंग बट द हायड्रोस्टॅटिक प्रेशर दॅट स्टॉप्स ऑस्मॉसिस इज अन ऑस्मॉटिक प्रेशर. सेमी परमिएबल मेम्ब्रेन मीन्स इट अलाउज ओनली सॉल्व्हंट मॉलिक्यूल टू पास थ्रू. म्हणजे त्यामधून फक्त सॉल्व्हंट मॉलिक्यूल जाऊ शकतील. आयसोटॉनिक याचा अर्थ काय? 2 or more सोल्युशन्स हॅव सेम ऑस्मॉटिक प्रेशर. आणि हे इबेलोस्कोपिक कॉन्स्टंट आपण पाहिलेलं आहे. इबेलोस्कोपिक कॉन्स्टंट इज द बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन प्रोड्युस्ड बाय 1 मोलर सोल्युशन. म्हणजे या पद्धतीने 1-1 मार्काला डेफिनेशन विचारली जाऊ शकते. किंवा डिराइव्ह द रिलेशन बिटवीन 2 मार्कासाठी प्रश्न असेल इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट अँड मोलर मास ऑफ सोल्यूट. म्हणजे इथं तुम्हाला M2 इज इक्वल टू रिलेशन काय आला पाहिजे 1000 इंटू KB इंटू W2 डिवायडेड बाय काय असेल डेल्टा TB into W1. This is for elevation in boiling point and molar mass of solute. तसं डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट अँड मोलर मास ऑफ सोल्यूट. तर M2 इज इक्वल टू काय 1000 इंटू KB च्या ऐवजी KF W2 डिवायडेड बाय डेल्टा TF इंटू W1. म्हणजे या पद्धतीनं की जास्तीत जास्त अपेक्षित प्रश्न आहेत याचा सराव तुम्ही केला तर परीक्षेला कुठेही अडचण येणार नाही याची मला खात्री आहे. हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिल्यानंतर आपल्या मित्रांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम करा म्हणजे त्यालाही तुमच्यासारखे गुण मिळतील. धन्यवाद.